फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीचा भाग पहिला, विभाग तिसरा, प्रकरण 6वे, स्मिर्द्याखोव. तो गेला तेव्हा त्याचा बाप खरोखरच जेवणाच्या टेबलापाशीच होता. त्या घरात जरी भोजनाचे दालन वेगळे होते तरी जेवणाचे टेबल दिवाणखान्यातच मांडण्यात आले होते. तो दिवाणखाना ही सर्वात मोठी खोली होती आणि जुन्या पद्धतीच्या डामडौलाने साजवलेली होती. खुर्च्या, टेबल इत्यादी सामान पांढऱ्या रंगाचे आणि फार जुने होते. जुन्या लाल रेशमी कपड्याने मढविलेले होते. खिडक्यांच्या मधल्या अंतरात मोठमोठ्या पांढऱ्या सोनेरी चौकटी बसवलेले आरसे होते. त्या चौकटीवर जुन्या तऱ्हेची कोरीव कामे केलेली होती. भिंती पांढऱ्या कागदांनी झाकलेल्या होत्या. ते कागद ठिकठिकाणी फाटलेले होते आणि त्या भिंतींवर 2 मोठी तैलचित्रे टांगलेली होती. एक होते कोण्या एका राजपुत्राचे. तो 30 वर्षांपूर्वी त्या प्रांताचा सुभेदार होता. दुसरे एका धर्माधिकाऱ्याचे होते. तोही पुष्कळ वर्षांपूर्वी मरून गेला होता. दारासमोरच्या कोपऱ्यात कित्येक देवप्रतिमा होत्या. त्यांच्या पुढे रात्र होताच एक दिवा लावला जात होता. भक्तिभावाने नव्हे तर खोलीत उजेड असावा म्हणून. फ्योदोर पावलोविच झोपायला फार उशिरा म्हणजे पहाटे 3-4 वाजता जात असे आणि रात्रभर खोलीत फिरत राही किंवा आराम खुर्चीत विचार करीत बसून राही. ती त्याची नित्याची सवयच झाली होती. तो त्या घरी पुष्कळ वेळा एकटाच झोपे. नोकरांना वसतिघरात पाठवी, पण बहुधा स्मिर्द्याखोवही दिवाणखान्यातल्या एका बाकावर झोपे. आलोशा पोचला तेव्हा जेवण झालेले होते, पण कॉफी आणि मुरंबा वगैरे टेबलावर आणलेले होते. फ्योदोर पावलोविचला जेवणानंतर ब्रँडीबरोबर गोड पदार्थ आवडत नसे. इवानही टेबलापाशी कॉफीचे घुटके घेत बसला होता. ग्रिगरी आणि स्मिर्द्याखोव हे नोकर जवळच उभे होते. दोघेही मालक आणि नोकर विशेष आनंदात दिसत होते. फ्योदोर पावलोविच खो खो करीत मोठ्याने हसत होता. खोलीत शिरण्यापूर्वीच आलोशाला खूप परिचित असलेले ते कर्कश हसणे ऐकू आले. त्या आवाजावरूनच त्याने सांगितले असते की आपला बाप यावेळी फक्त संतुष्ट अवस्थेला पोचला आहे, पूर्णपणे बेहोशीच्या अवस्थेला अजून गेलेला नाही. हा आला पहा, हा आला पहा. फ्योदोर पावलोविच आलोशाला पाहून अतिशय आनंदून ओरडला. ये ये, इकडे बस. कॉफी हे माफक पेय आहे, गरम आणि छान आहे. मी तुला ब्रँडी देत नाही, तुझा उपास चालू आहे ना. पण घेतोस का थोडी? नको, तुला मी आपलं ते प्रसिद्ध मद्य थोडंसं देतो. स्मिर्द्याखोव, त्या कपाटाकडे जा. उजव्या बाजूचं दुसरं शेल्फ घे किल्ल्या. जल्दी कर. आलोशा मद्य नको म्हणू लागला. हरकत नाही, तू नाही घेतलास तर आम्ही घेऊ, फ्योदोर पावलोविच उत्तेजित होऊन म्हणाला. पण थांब, तुझं जेवण झालंय का? हो, आलोशा उत्तरला. पण खरं म्हणजे त्याने धर्मगुरू मठाधिकाऱ्यांच्या स्वयंपाकघरात रोटीचा एक तुकडा खाल्ला होता आणि क्वाज आसव एक पेलाभर तो प्याला होता, तेवढंच. तरी थोडी गरम कॉफी मिळाली तर बरंच वाटेल. छान माझ्या लाडक्या, याला थोडी कॉफी दे रे. गरम करायला पाहिजे का? नको, ती उकळतेच आहे. ही अगदी सुरेख कॉफी आहे बघ, स्मिर्द्याखोवनं केलेली. माझा स्मिर्द्याखोव कॉफी आणि माशांचं पॅटीस बनवण्यात अगदी प्रवीण आहे बरं का, आणि माशांचं सूप करण्यात सुद्धा. तू एखाद दिवस येऊन त्याचं सूप चाखलं पाहिजेस. अगोदर हे मला कळू दे. पण थांब, मी तुला आजच सकाळी आपली गादी उशीन सारं सामान घेऊन घरी यायला सांगितलं होतं ना. आणलीस तुझी गादी? हा हा हा. नाही नाही आणली, आलोशाही स्मित करून म्हणाला. हो, पण तू घाबरला होतास. आज सकाळी तू घाबरला होतास ना. पण माझ्या लाडक्या, तुला त्रास देण्याजोगं माझ्यानं काहीही करवणार नाही. तुला माहीत आहे इवान, हा ज्या पद्धतीनं माणसाकडे सरळ पाहतो आणि हसतो ते पाहिलं की मला राहवत नाही. मला अगदी खूप हसू लोटतं. इतका त्याचा मला लळा आहे. आलोशा, मी तुला आशीर्वाद देतो, बापाचा आशीर्वाद. आलोशा उठला, पण फ्योदोर पावलोविचचे मन तेवढ्यात फिरले. छे छे, तो म्हणाला. तूर्त मी तुझ्यावर क्रुसाचं चिन्हच फक्त करतो. बस स्वस्थ. आता तुझी आम्ही खूप करमणूक करणार आहोत आणि ती तुझ्याच व्यवसायातील आहे. त्यानं तुला हसू येईल. बेलॅमचं गाढव इथं आमच्यापाशी बोलायला लागले. ते कसं बोलतं. बेलॅमचे गाढव म्हणजे हुजऱ्या स्मिर्द्याखोव आहे असं दिसलं. तो 24-1 वर्षांचा तरुण होता. कोणातही न मिसळणारा आणि अबोल स्वभावाचा. तो लाजाळू किंवा भित्रा होता असं नाही, उलट तो गर्विष्ठ होता. प्रत्येकाचा तिरस्कार करतो असं वाटे.
पण आता त्याच्या संबंधानं थोडं सांगण्याकरता आपण इथं जरा थांबूया. त्याचे पालनपोषण ग्रिगरी आणि मार्फा यांनी केले होते. पण ग्रिगरीच्या भाषेत सांगायचे तर हा पोरगा कृतज्ञतेची कसलीही भावना नाही असा वाढला होता. तो स्नेहशून्य मुलगा होता. जगाकडे तो अविश्वासाच्या नजरेने पाहत असावंसं वाटत होतं. बाळपणी त्याला मांजरांना टांगून ठार मारण्याचा आणि मोठ्या धामधुपीनं त्यांना पुरवण्याचा शौक होता. तो अंगावर एक चादर जणू पाद्र्याच्या धर्मविधीच्या वेळचा झगा असल्यासारखा घेई आणि गाणं म्हणत त्या मेलेल्या मांजरावरून एखादी वस्तू धूपदानी ओवाळावी तशी फिरवी ओवाळी. हे तो सारं चोरून अगदी गुपचूपपणे करीत असे. ग्रिगरीने एकदा त्याला ही करमणूक करीत असताना पकडले आणि चांगलाच प्रसाद दिला. तो एका कोपऱ्यात जाऊन पडला आणि आठवडाभर त्याचा गुस्सा गेला नाही. तुझी आणि माझी त्याला काडी इतकी पर्वा नाही, राक्षस कुठला, ग्रिगरी मार्फाला म्हणायचा. आणि तू कुणाचीच पर्वा करीत नाही, तू मनुष्य प्राणीच आहेस ना, तो सरळ त्या मुलालाच उद्देशून विचारी. तू मनुष्य प्राणी नाहीस, नानी घरातल्या शेवाळातनं तुझा जन्म झालाय, तोच तू आहेस. स्मिर्द्याखफने या शब्दांबद्दल पुढे त्याला कधीही क्षमा केली नाही असे मागाहून दिसून आले. ग्रिगरीने त्याला लिहा वाचायला शिकवले आणि तो 12 वर्षाचा झाला तेव्हा त्याला धर्मग्रंथाचे शिक्षण द्यायला त्याने सुरुवात केली. पण या शिक्षणाचा काही उपयोग झाला नाही. दुसऱ्या की तिसऱ्या धड्याला तो पोरगा एकाएकी हसला. काही नाही. पहिल्या दिवशी ईश्वरानं प्रकाश निर्माण केला. सूर्य चंद्र तारे चौथ्या दिवशी केले. मग पहिल्या दिवशी तो प्रकाश आला कुठून? ग्रिगरी आश्चर्याने थक्कच झाला. मुलाने आपल्या शिक्षकाकडे औपरोधिक मुद्रेने पाहिले. त्याच्या नजरेत स्पष्टपणे तुच्छता दर्शवणारे काहीतरी होते. ग्रिगरीला संताप आवरला नाही. दाखवतो तुला कुठून ते, तो ओरडला आणि खाडदिशी त्याने त्या मुलाच्या तोंडात मारली. मुलाने एक शब्दही न बोलता ती थप्पड सहन केली. पण पुन्हा काही दिवस तो आपल्या कोपऱ्यात जाऊन बसला. एका आठवड्यानंतर त्याला त्या आजाराचा पहिला झटका आला आणि पुढे जन्मभर त्याला तसे झटके येत राहिले. तो आजार म्हणजे अपस्मार. जेव्हा फ्योदर पावलोविचच्या कानावर हे गेले तेव्हा त्याची त्या मुलाकडे पाहण्याची वृत्ती एकदम बदलली. आतापर्यंत त्याने त्याच्याकडे लक्षच दिले नव्हते. अर्थात तो त्याच्यावर कधी रागावला नव्हता आणि तो भेटला म्हणजे एखादा कोपेक तो नेहमी त्याला देई. केव्हा केव्हा आनंदात असला म्हणजे तो आपल्या जेवणातला काही गोड पदार्थ त्या मुलाकडे पाठवी. पण त्याच्या या आजारासंबंधी ऐकल्याबरोबर त्याने त्याच्याकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली. डॉक्टरला बोलवून आणले आणि उपाय केले. पण हा आजार बरा होण्याच्या पलीकडचा दिसून आला. झटके साधारणतः महिन्यातून एक वेळ येत असे. पण मधल्या अंतरात फरक पडे. झटक्यांना जोरसुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असे. काही हलक्या प्रमाणात तर काही फारच तीव्र असत. फ्योदर पावलोविचने ग्रिगरीला त्याच्या मुलाला शारीरिक शिक्षा देत जाऊ नको म्हणून बजावले आणि त्याला माडीवर आपल्याकडे यायची तो परवानगी देऊ लागला. काही दिवस त्याने काहीही शिकवण्याची मनाई केली. हा मुलगा जेव्हा 15 वर्षांचा झाला तेव्हा एके दिवशी फ्योदर पावलोविचला तो एका पुस्तकाच्या कपाटापाशी रेंगाळत असलेला आणि तावदानांतून पुस्तकाची नावे वाचित असलेला दिसला. फ्योदर पावलोविचकडे बरीच 100च्या वर पुस्तकं होती. पण ती वाचताना त्याला कोणी कधी पाहिले नाही. त्याने लगेच स्मिर्द्याखफला त्या कपाटाची किल्ली दिली. ये वाच, तू माझा ग्रंथपाल हो. अंगणात इकडं तिकडं भटकण्यापेक्षा इथं येऊन वाचत बसणं बरं. ये वाच हे. आणि फ्योदर पावलोविचने त्याला दिकांकाजवळच्या झोपडीतील एक संध्याकाळ हे पुस्तक दिलं. त्याने ते थोडेसे वाचले पण त्याला ते आवडले नाही. तो एकदाही हसला नाही आणि शेवटी त्याने कपाळाला आठ्या घातल्या. का, गमतीदार नाही ते? फ्योदर पावलोविचने विचारले. स्मिर्द्याखफ बोलला नाही. बोल अकलेच्या कांद्या, हे सारं खोटं आहे. तो पोरगा तोंडातल्या तोंडात पुटपुटला आणि त्यानं दात काढले. मग जा तर मसनात. हुजऱ्याचीच तुझी लायकी आहे. थांब, हा बघ स्मारक 2चा जागतिक इतिहास. यात लिहिलेलं सारं खरं आहे, वाच ते. पण स्मिर्द्याखफने स्मारक 2ची 10 पाने काही पुरती वाचली नाहीत. त्याला ते कंटाळवाणे वाटले. तेव्हा ते कपाट पुन्हा बंद झाले. यानंतर थोड्या दिवसात मार्फाने आणि ग्रिगरीने फ्योदर पावलोविचला कळविले की स्मिर्द्याखफमध्ये हळूहळू विलक्षण चोखंदळपणा दिसू लागला आहे. तो त्याला दिलेल्या सूप पुढे बसे, चमचा हातात घेई आणि सूपच्या आत पाही ते तपासी. एक चमचाभर बाहेर काढीनी प्रकाशापुढे धरी. काय आहे, भोंगा? ग्रिगरी विचारी. माशी असेल कदाचित, मार्फा म्हणे.
तो चिडखोर तरुण कधी उत्तर द्यायचा नाही, पण असेच तो त्याला दिलेल्या रोटीच्या, मांसाच्या किंवा जे तो खाई त्या प्रत्येक वस्तूच्या बाबतीत करी. तो आपल्या काट्यावर एक तुकडा घेऊन प्रकाशापुढे धरी, अगदी सूक्ष्मदर्शक भिंकातून पाहावे तशी त्याची तपासणी करी आणि पुष्कळ विचार केल्यानंतरच तो तोंडात टाकण्याचे ठरवी. हुट, मोठा आलाय सभ्य लोकांचा आव आणणारा, ग्रिगरी त्याच्याकडे पाहून पुटपुटे. स्मिर्द्याखफमध्ये या नवीन झालेल्या फरकासंबंधी जेव्हा फ्योदोर पावलोविचने ऐकले तेव्हा त्याने त्याला आपला स्वयंपाकी बनवण्याचे ठरवले आणि त्याला शिक्षण देण्याकरिता मॉस्कोला पाठवून दिले. त्याने काही वर्षे तिथे काढली आणि तो परत आला तो रूपात विलक्षण फरक पडून. तो त्याच्या वयाच्या मानाने फारच म्हातारा दिसायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. तो पिवळट आणि विलक्षण खचल्यासारखा दिसू लागला. स्वभावाने तो जाण्यापूर्वी जसा होता तसाच जवळजवळ राहिला, तितकाच न मिसळणारा, आणि मैत्री करण्याकडे त्याची यत्किंचितही प्रवृत्ती दिसली नाही. आम्हाला नंतर कळले त्यावरून मॉस्कोत सुद्धा तो नेहमी गप्प असे. मॉस्कोत देखील त्याला कशात रस वाटत नसे. त्याने तिथे विशेष काही पाहिलेच नाही आणि कशातही लक्ष घातले नाही. एकदा तो नाटकाला गेला होता, पण मुकट्याने परत आला. त्याला ते आवडले नव्हते. उलट पक्षी तो मॉस्कोहून आमच्या शहरात आला तेव्हा तो छान पोशाख करून, चांगला कोट घालून आणि स्वच्छ शर्ट घालून आला. तो न चुकता आपले कपडे दिवसातून 2 वेळा चोखंदळपणाने ब्रशने साफ करी आणि आपले पिंढऱ्यापर्यंतचे झक्क बूट एका खास इंग्लिश पॉलिशने चकचकीत करण्याचा त्याला विशेष नाद होता. त्याचे ते बूट कसे आरशासारखे लखाकत. स्वयंपाक मात्र तो उत्तम करू लागला. फ्योदोर पावलोविच त्याला पगार देई तो जवळजवळ सगळा तो कपडे, पोमेड, अत्तरे अशा वस्तूंवर खर्च करी. पण त्याला पुरुषांइतकाच स्त्रियांचाही तिटकारा वाटत असलेला दिसे. तो त्यांच्या बाबतीत विलक्षण असे, जवळजवळ त्यांच्याशी फटकूनच वागे. फ्योदोर पावलोविच त्याच्याकडे एका निराळ्याच दृष्टीने पाहू लागला. त्याला झटके वरचेवर येऊ लागले आणि ज्या दिवशी तो आजारी असे त्या दिवसात मार्फा स्वयंपाक करी, पण फ्योदोर पावलोविचला तो मुळीच आवडत नसे. तुझ्या झटक्यांचा जोर का बरं वाढत चाललाय? फ्योदोर पावलोविचने आपल्या नव्या स्वयंपाकाकडे तिरप्या नजरेने पाहून विचारले. तुला लग्न करायचं आहे काय? एखादी बायको तुला बघून देऊ का? पण स्मिर्द्याखफ रागाने पांढरा फटक पडला. त्याने उत्तर दिले नाही. फ्योदोर पावलोविच रागाचा आविर्भाव करीत तिथून निघून गेला. विशेष गोष्ट म्हणजे त्याचा इमानदारीवर अतिशय विश्वास होता. एकदा फ्योदोर पावलोविच पिऊन बेहोश झाला असताना त्याला नुकत्याच मिळालेल्या 100 रुबलच्या 3 नोटा अंगणात पडल्या. ते दुसऱ्या दिवशी त्याच्या लक्षात आले आणि तो आपले खिसे चाचपायला लागणार तोच त्याला त्या टेबलावर पडलेल्या दिसून आल्या. त्या कुठून आल्या? स्मिर्द्याखफने त्या आदल्या दिवशी उचलून आणून ठेवल्या होत्या. उत्तम माझ्या बच्चा, तुझ्यासारखा मला कोणी कधी भेटला नाही. फ्योदोर पावलोविच एवढेच बोलला आणि त्याने त्याला 10 रुबल दिले. इथे मला हे सांगितले पाहिजे की त्याचा त्याच्या इमानदारीवर विश्वास होता. एवढेच नव्हे तर काही कारणामुळे त्याच्याबद्दल काहीसे प्रेमही त्याच्या मनात होते. अर्थात हा तरुण त्याच्याकडे इतरांकडे पाही तशाच कडवटपणाने पाहत असे आणि सदा गप्प असे. तो क्वचितच बोले. या तरुण माणसाला गोडी तरी कशात आहे? याच्या मनात तरी काय आहे हे पाहण्याचे जर कोणाच्या मनात आले तर ते त्याच्या मुद्रेवरून सांगणे अशक्यच असे. तरी तो घरात किंवा अंगणात किंवा रस्त्यात सुद्धा केव्हा केव्हा एकदम धसके आणि 10 मिनिटापर्यंत विचारात गळून स्तब्ध उभा राही. एखादा मुद्रा सामुद्रिक त्याच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहून म्हणाला असता की याच्या मनात कसलाच विचार, कसलीच कल्पना नाही. फक्त काहीतरी चिंतन असावे. चिंतन या नावाचे क्राम्स्कावचे एक अतिशय लक्षवेधक चित्र आहे. शिशिर ऋतूमध्ये जंगल आहे. त्या जंगलातल्या अगदी निर्जन अशा वाटेवर एक शेतकरी लांब बाह्यांचा फाटका शर्ट आणि झाडासारख्या सालीचे बूट घातलेला उभा आहे. तो उभा आहे जणू विचारात गडल्यासारखा, पण तो विचारमग्न नाही. तो चिंतनमग्न आहे. जर कुणी त्याला स्पर्श केला तर तो एकदम दचकेल आणि जणू जागा होऊन आणि बावरून पाहिल. तो लगेच शुद्धीवर येईल हे खरे, पण जर त्याला तू कसला विचार करीत होतास असे विचारले तर त्याला ते आठवणार नाही. तरी त्याच्या मनात बहुधा कुठेतरी असा एखादा ठसा उमटलेला असावा की जो त्याच्या चिंतनाच्या अवधीत त्याच्यावर स्वार झालेला असेल. ते ठसे त्याला सर्वप्रिय असतात आणि अदृश्यपणे आणि नकळतसुद्धा त्याने ते साठवून ठेवलेले असतात. कसे अन का हे अर्थात त्याचे त्यालाच माहीत नसते. कदाचित पुष्कळ वर्ष असे ठसे साठवल्यानंतर तो ते सर्व एकदम टाकून देईल आणि आपल्या आत्म्याच्या उद्धाराकरता जेरुसलमच्या यात्रेला निघून जाईल किंवा आपल्या जन्मगावाला अगदी
आग लावील किंवा दोन्ही करील कदाचित. शेतकरी वर्गात असे चिंतक बहुत आहेत. हा स्मिर्द्याखप बहुधा त्यांच्यातलाच एक असावा आणि तो कदाचित आपले ठसे हावरेपणाने पण ते न समजून साठवून ठेवीत असावा. प्रकरण समाप्त.